नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉइंट स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल. आजच्या या भागात आपण सिद्धिविनायक टॉवर, कोलबाड, ठाणे पश्चिम या ठिकाणी जाणार आहोत आणि माधवी मिलिंद पोकळे या वैदींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. चला जाऊन गप्पा मारूया पोकळे कुटुंबावर. घ्या उखाणा. कळी उमलली, फुले फुलले, सुगंध झाला जीवनात, मिलिंदावांचं नाव घेते, तुम्ही आले माझ्या घरात. अरे वा वा वा. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे आई वडील. नमस्कार. नमस्कार. हे नणंद. नमस्कार. हे दादा वहिनी. ह्या माझ्या जाऊ, नमस्कार. दीर आणि मावशी आणि आजी. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठल्या शाळेत आहात? आता शिकायला की शिकवायला? दोन्ही शिकायची शाळा सांगा. माझी श्रीरंग विद्यालय ठाण्यामध्ये. शिकवता आणि कुठे? शिकवता प्रतीक्षा नगर म्युन्सिपालिटी स्कूल. कुठे आहे ते? प्रतीक्षा नगरला, सायन कोळीवाडा. सायन कोळीवाडा. आणि शिकायला कुठे? शिकायला श्रीरंग विद्यालय ठाणे. हे बालपण ठाण्यातलं. ठाण्यातच. कसा भरपूर अभ्यास केला? हो. मला तुम्हाला विचारायचंय, शिकणं चांगलं की शिकवणं चांगलं? खरं तर दोन्ही छान वाटतं, कारण शिकताना पण म्हणजे मी बालपण खूप छान अनुभवलं आणि शिकवते. माझं स्पोर्ट्स टीचर आहे मी, त्यामुळे खेळतच असतो. मुलांमध्ये खेळायला पण खूप छान वाटतं. कितवीला शिकवता तुम्ही? 5वी ते 10वी पर्यंत. बालपण कुठलं? माझं बालपण सिंधुदुर्ग, कुठे? कणकवली तालुक्यामध्ये. हा. नागवे म्हणून गाव, तिथे आई वडील टीचर होते, त्यांच्याबरोबर आम्ही राहायचो. जसं मूळ गाव आमचं भिरवंड आहे. आणि शाळा? शाळा नागवे प्राथमिक तिकडचीच. स्कूल. हा. आता काय करता तुम्ही? आता मी सिप्ला फार्मास्युटिकल मध्ये आहे, नोकरी करता? नोकरी करतो. बरं बरं. तुम्हाला शाळेत असताना काय कुठला तास आवडायचा? शाळेत असताना खेळायचा तास आवडायचा. कळलं आम्हाला आणि- काय ते. म्हणून निवड केली वाटतं, हो ना? कुठला कुठला खेळ खेळायचे तुम्ही? कबड्डी आणि क्रिकेट. आणि अभ्यासात कसं होतं? अभ्यासात आई वडील टीचर असल्यामुळे वरची रँक मेंटेन करून कायम ठेवायच लागायची. शिक्षा झाली का हो कधी? शिक्षा हा तशी बऱ्याच वेळा झाली. का? कधीतरी उशिरा येणं, अभ्यास न करणं, अशा गोष्टींमुळे. शिक्षा पण कशा काय असायच्या शिक्षा तेव्हा? शिक्षा त्यावेळी म्हणजे एक वेळी असे तोबडात पण बसलेले आहेत बऱ्याच वेळा. आणि कारण आमचे केमिस्ट्रीचे टीचर होते, ते भयानक एकदम कडक होते. त्यांना काही नाही आलेलं चालायचंच नाही. चुकलं तर ज्याने उत्तर बरोबर सांगितलं तो आमच्या कानपडात मारू द्यायचा. बापरे, असं असायचं. वेगळीच शिक्षा होती त्यावेळेला. असं असायचं. आता नाही असं चालत. नाही. आता नाही कोण मारत. तुम्ही साधारणतः खेळात चुकलं तर कशी शिक्षा देता? नाही जास्त शिक्षा देत मी. नाही त्यांना देत? समजावूनच सांगते. अगदीच कोणी मस्ती करत असेल थोडा वेळ बाजूलाच बसवते. हो. हो पण तुमचा दरारा असतो ना हो हो पीटीच्या शिक्षकांचा. हो. खेळाचे शिक्षक व्हायचं असं कधी ठरवलं? म्हणजे माझ्या आईची इच्छा होती लहानपणापासून की मी शिक्षिकाच व्हायचं, पण बंद 4 दरवाजे आणि खोलीमध्ये मला शिकवायला आवडत नाही. म्हणून मैदानात मैदानात मोकळ्यापणे शिकवायला आवडतं, म्हणून मी पीटी टीचरच ठरवलं. तुमची ओळख कशी झाली? आमचं अरेंज मॅरेज. कसं काय? आई वडिलांनी ठरवलं. कुठे? माझं बालपण ज्या गावी गेलं, आई वडील त्या गावात शिक्षक होते आणि अनायासे तिकडे त्यांचा एका वर्षी सत्कार झालेला आहे त्या गावी आई वडिलांचा ऍज अ टीचर म्हणून. मग त्यावेळी हिच्या बाबांची आणि यांची अशी बोलणी झाली की माझ्या मुलाचं पण लग्न करायचं आहे, कोण मुलगी असेल तर सांगा. आणि मग तिथून ते आलं आणि ज्या गावी माझा जन्म झाला किंवा राहिला होता त्याच गावची ही मुलगी नंतर मिळाली. बरं निवडून ठेवलेलं सगळं. काय हो, मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? लालबागला झाला माझ्या काकांच्या घरी. बघण्याच्या कार्यक्रमानंतर लग्न किती दिवसांनी? जून जुलैला साधारण बघण्याचा कार्यक्रम आणि डिसेंबरला लग्न झालं आमचं. मग दरम्यान भेटला होता कुठे? नाही जास्त भेटलं. पहिल्यांदा कुठे दोघेच भेटला होता? ठाण्यालाच भेटलेलो. कुठे हो? इकडे ठाण्याला तलावपाळीच्या इकडे ते अलोक हॉटेल वगैरे आहे, तिकडे जरा भेट झाली. नंतर तलावपाळीला फिरून मग घरी गेलेली, मी करी रोडला गेलेलो. पण पहिल्यांदा जेव्हा तुम्ही दोघेच भेटला होता घरच्यांना माहिती होतं? हा, सांगून भेटले होते? नाही तसं चालतच नव्हतं. आणि तेही साखरपुड्यानंतरच भेटलो आम्ही, त्याच्या आधी कधी साखरपुड्याच्या आधी नाही. नाहीच. पण ते मग एकमेकाची मतभेद जाणून घेतात, ते काय केलं नाही ते तुम्ही? नाही काय केलं. आई वडिलांवर विश्वास होता. आणि मग लग्न त्याच्यानंतर किती दिवसांनी झालं?
ऑक्टोबरला साखरपुडा झाला आणि डिसेंबरला लग्न लग्न झाले. नोव्हेंबरला दिवाळीला आम्ही भेटलो हा मध्ये एकदा दिवाळीला मग भेट झाली. तेव्हाच. मग आता फटाके वाजतात की नाही? हो वाजवतो ना आता पण. पण एकदम छान मस्त पैकी, हो की नाही? आता किती वर्ष झाली लग्नाला? आता 12 पूर्ण झाले डिसेंबरला. त्या घरात तुम्हाला सुद्धा हे नेहमी मदत करतात का हो प्रत्येक हो कामात? हो करतात. हो. त्यांना कुठल्या गोष्टीचा कंटाळा आहे? कंटाळा असं नाहीये त्यांना कुठल्या गोष्टीचा. नाही. आणि या वैदींना? तसं कंटाळ मला असं नाही वाटत, पण थोडंफार काहीतरी हे असं करून ठेव तसं करून ठेव म्हटलं तर थांबा राहून देतात नंतर बघू काहीतरी असं होतं. नाहीतर तसं काय अच्छा, कंटाळ सगळं नंतर बघू दे काय ते. मला प्रत्येक गोष्ट असं जागेवर असलेली स्वच्छ नीटनेटकं असलेलं जरा आवडतं ना. मला आता बघायचं आहे या पहिल्या आव्हानाला या वहिनी कशा सामोऱ्या जाणार. कारण मला खात्री आहे वहिनींचा जो स्पीड आहे, शेवटी पीटीच्या टीचर आहेत त्यामुळे अत्यंत वेगाने जाणार. वेळ 1 मिनिटाची आहे. एक वाक्य तुम्हाला मी वाचून दाखवणार. ते वाक्य वाचून दाखवलं की तुम्ही जायचं, तिथे तुम्हाला पहिली चिठ्ठी मिळेल. त्या ठिकाणाहून दुसऱ्या चिठ्ठीकडे जा, तिसऱ्या चिठ्ठीकडे जा. असं करत त्या सगळ्या चिठ्ठ्याच्या मार्फत तुम्ही अन्नपूर्णेच्या मूर्तीपर्यंत पोहोचणार आहात. आणि ती अन्नपूर्णेची मूर्ती इथे घेऊन आला, इतर सगळ्या ज्या चांदीच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला भेट म्हणून मिळणार. बघूया काय होणार या खेळात. वेळ 1 मिनिटाची. कोल्हापूरची लवंगी मिरची. वेळ सुरू झाली. लवकर 1 मिनिटात. कुठे सांगा, कुठे आहे ते सांगा. मोठ्याने वाचा. अंतरुण पाहून पाय पसरावे. लवकर. वेळ 20 सेकंद झालेली आहेत. वाट बघतोय 40. रिक्षावाला. ऐकायला नाही आलं. वाट बघतोय रिक्षावाला. वाट बघतोय रिक्षा. 10 9 आम्ही खातो गरे म्हशीला आटा. 7 6 टीव्हीवर बघतो. 4 3 2 1 वेळ सर. पण अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला, चांदीचा कुंकवाचा करंडाही तुम्हाला मिळाला. चांदीची तुळसही तुमच्या घरात आली. अभिनंदन. धन्यवाद. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला आज बक्षीस मिळाली. धन्यवाद. वैद्यना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेट वस्तू. धन्यवाद. बऱ्याच जणांनी ह्यामध्ये काय काय लिहून ठेवलंय. तुम्हाला माहितीये काय लिहिलंय? नाही माहिती. नाही. मन घट्ट करा. हा? कोणी लिहिलंय ते मी सांगणार नाही, पण काय लिहिलंय ते नक्की सांगणार. चालेल. चला आधी एक. यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला खूप राग येतो. हो मान्य. तुमचं काय म्हणणं आहे? हो राग येतो. ह्याचे सगळ्यात जास्त झळ कोणाला पोचते? मलाच अर्थातच अर्थातच सगळं तुम्हाला. मला सांभाळावं लागतं. वहिनी, हा आरोप मान्य आहे हो, तुम्हाला? मान्य. ओके. अजून बघूया ना कोणी कोणी कुठला कुठला आरोप केलाय. बऱ्याच जणांनी आरोप केलाय. बघा ह्यांचं म्हणणं आहे राग नाकावर आहे. दुसरं म्हणणं आहे की स्वतःच खरं करणारे आहात तुम्ही. खरं आहे का? काय हे मान्य आहे तुम्हाला सगळ्यांना? हो की नाही? चला सगळे एक मुखाने हो म्हणताय. मुलांना पाहिजे तसा वेळ देत नाही. हा आरोप नाही मान्य. घरात असताना मी पूर्ण वेळ देते त्यांना. तुमचं काय म्हणणं आहे? नोकरी, घरातलं काम हे सगळं बघून थोडाफार ना वेळ द्यायला पण द्यायला पाहिजे ना? पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? नोकरी वगैरे या सगळ्या गोष्टी सांभाळून वेळ दिला पाहिजे ना? थोडासा वेळ दिला म्हणजे पाहिजे. वेळ देत नाहीये मान्य आहे ना तुम्हाला? तुम्ही मान हलवून त्यांना नका ऑपरेट करू. तुमचं काय म्हणणं आहे हो? थोडासा कमी वेळ मिळतो. अर्थात मी तशी काही कंप्लेंट नाही करणार. बरं. कारण नोकरी आणि ते येणं जाणं तेवढं होतच आणि परत घरी येऊन जेवण करणं. पुढचा आरोप बघूया. स्वतःवरच पैसा जास्त खर्च करते. हे कोणीतरी सूड उगवला हा. तुम्हाला खात्रीने सांगतो. हे मान्य आहे तुम्हाला? नाही असं काही नाही. नाही. तुमचं काय म्हणणं आहे? नाही एवढं पण नाही असं काय. नाही एवढं पण असं नाही. कारण त्यांनी पहिला तो आरोप मान्य केलाय ना. खूप तापते. थांबा जरा बघूया तर अजून कोण कोण काय काय म्हणताय. वहिनी बघा किती आरोप आहेत. अरे बापरे. तुम्ही ना त्या व्हॉट्सअपवर फार बिझी असता.
हे तरी मान्य आहे. नाही एवढी नसते, म्हणजे ऍक्च्युली रिकामी वेळ असेल तेव्हाच मोबाईल घेते, पण कसं बाकीच्यांनी घेतलेलं चालतात, पण आम्ही बायकांनी घेतलं की ते जरा एकदम इश्यू असतो तो. हे बघा, हा आरोप पुरुषांचा नाहीये. मी तर नाही केलेला आहे. हा ओव्हरऑल इश्यू काय ते बघा, मी तर आरोप नाही केलाय. हे तुम्हाला टेन्शन आहे. अरे हा तुमचंच आहे अक्षर. अजून एक शेवटचं, आपण कंजूस म्हणजे खरेदी करताना इतरांचं म्हणणं आहे, मी पाहिजे नावं सांगायला तयार आहे सगळे. नाही, हे आधीच आरोप होता की मी खरेदी भरपूर करते, मग आता कंजूस होऊ शकत नाही ना. बरोबर आहे. आता नाव सांगतोच कोण बोललंय. हे आरोप कोणी केले असतील असं तुम्हाला वाटतं? अंदाज. हा तुम्ही मात्र चेहरे हलवू नका जरा, हा तसेच. हा नाव सांगा. हसते अमृता. ह्या कोण आहेत तुमच्या? जाव आहे माझी, 2 नंबर जाव. नाही, जाऊबाईंची नाहीये. नाही. नाहीये. अजून कोण साधारणतः तुमच्यावरती आरोप करू शकतं असं वाटतं? वहिनी. राहू दे बाबा, आता या चिठ्ठ्या नको. तुम्ही मला सांगा की त्यांनी स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करणं गरजेचं आहे? थोडस अजून जरा घरात लक्ष वाढवावं. तो जो मगाशी बोलले होते ना. हा बरं. हा तुम्ही उद्यापासून स्वतःमध्ये कुठले बदल करणार? लक्ष वाढवेन घरात आणि राग थोडा कमी करेन. म्हणजे आजपासून तुम्ही राग कमी करणार आहात? हो ना. नक्की. हे ऐकून मुलं सुद्धा खूप खुश होतील आज. पण आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे तुमच्यासाठी. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार तुम्हा दोघांपैकी? मी. तुम्ही घ्या, एक कुठलंही घ्या. बरं, ह्या चित्र काढणार आणि तुम्हाला ओळखायचं आहे. मटार. चला, अभिनंदन, 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. तुम्ही या इकडे, नुसते टाळ्या नाही, या इकडे. एक, दोन, तीन. सांगा आता कोण बोलतंय? थांबा, एकेकानी. मच्छर. थांबा. शीप आहे. अजून सिंह. जवळ आलाय. व्हेरी गुड. हा कुत्रा. प्राणी सगळे संपले की सांगा. बरं, आता शेवटच्या दोघांनाच संधी आहे, कारण जवळ आलेले आहेत. बक्षीस मिळणार की नाही तेव्हा. थांबा. हा लवकर. बोला. हरिण. असं हरिण असतं? कुठे ठाण्यात फिरतं का काय? डुक्कर. चला थांबा, आता वेळ संपली. इतकं छान उत्तर तुम्ही दिलेली आहात की तुम्हाला आज पहिल्यांदा चित्र काढल्याचा आनंद झाला असेल ना? हो की नाही, मला प्रश्न होता, म्हणजे मी ड्रॉच करू शकत होतो थांबा. काय असं. पण हे काय आहे माहितीये का तुम्हाला? मी प्रयत्न केले की केस तरी जास्त काढू. बाकी काय मला आठवतच नव्हतं. टिपिकल असं. पहिली बरोबर आहे. कसं काढायला पाहिजे होतं अस्वल? काय हा? एक मिनिट, तुम्ही या. उभा कासव वाटतोय. बसा, रात्री स्वप्नात येईल बघा तुमच्या. नक्की येणार अस्वल. आता हे तिसरं आव्हान कोण स्वीकारणार? मीच घेते. तुम्ही. आणि आता हे तिसरं. काय कॉन्फिडन्स आहे. द्राक्ष. एक. मोदक. मधमाशीचं पोळं. हा, अजून हे जर ओळखलं ना तरी बक्षीस सगळे मिळेल. हा पण अजून एक ट्राय करणार आहात?
10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. काय उपयोग नाहीये तुमचा. इतकं सुंदर चित्र काढलं त्याने पण तुम्ही ओळखलं नाही. मला कसं वाचलेलं असल्यामुळे माहिती आहे काय आहे ते. त्यामुळे मी ओळखलंय. हे काय होतं सांगा हो. बडीशेप. काही हरकत नाही, या खेळात एक बक्षीस मिळालेलं आहे. तुम्हाला विचारायचंय की भविष्यात कुठली गोष्ट करण्याची इच्छा आहे तुम्हाला. आता अशी राहिली नाही आणि जेवढी इच्छा होते ते आता होत गेलेच. अजून भविष्यात संधी मिळाली तर तुम्ही वहिनींसाठी कुठली गोष्ट करणार. तिला फॉरेनला वगैरे एक ट्रिप पाहिजे तर कधीतरी ती घेऊन येणार. कुठे. आउट ऑफ इंडिया. कुठला देश ठरवलाय का. नाही असं काय नाही, मोस्टली तर युएसच नजरेसमोर आहे. काय सांगताय. लवकर जाऊन या. हा? पण आज मिस कोणाला करताय. सासू सासऱ्या कुठे. गावी आहेत. त्यांची खूप इच्छा होती की तुम्ही आमच्या घरी यावं आणि हा ते कार्यक्रम आम्हाला करावा. सांगत होते अरे कशाला तुम्ही असं केलं. आम्ही काल एका दिवसात त्यांना यायला जमलं नाही. तुम्हाला 1 महिन्यापूर्वी कळवलं होतं. तुम्ही म्हणालात सासू सासरे गावाला गेले की या म्हणून. नाही हे बरं आहे तुम्ही माझ्यावर ढकलताय. ह्यानीच सांगितलं आजी आजोबा की ते एकदा गावात गेले की पटकन या आणि ते यायच्या आधी तुम्ही जा. नाही. आता मी सांगितलंय त्यांना. आम्ही त्यांच्याबरोबरच होतो. आता रविवारीच आलो गावी. हो, ते त्यांना ठेवून आलात. नाही ते काही कामं होती गावची म्हणून थांबले ते थांबले नाही. ह्यांना माहिती होतं म्हणून हे लवकर आले. आता ह्यांना कसं सगळ्यांना बोलवलं हो की नाही. हे इथेच होते ना. रात्री फोन केले, सकाळी केले. नाही आमचं येणं कदाचित अचानक झालं असं मला म्हणावं लागेल. तेव्हा आजी आजोबा तुम्ही आता हा कार्यक्रम नक्की टीव्हीवर बघा. दोघांनी ठरवलेलं आहे परदेशात जायचंय. परदेशात लवकरात लवकर जाण्यासाठी त्यांची इच्छा जी आहे ती पूर्ण हो. ही अगदी मनापासून शुभेच्छा. विद्यार्थ्यांना एखादा सल्ला द्यायचा असेल तर कुठला देणार. त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीवर जास्त लक्ष न देता अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करावं. आणि मी खेळासाठी त्यांना मी बाहेर पण घेऊन जाते पण त्याच्यावरही लक्ष द्यावं. त्यांनी अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यास आणि खेळ या दोन्हीवर म्हणजे एक शाळेमध्ये लक्ष द्यावं. कारण थोडं त्यांचं लोकॅलिटीमुळे थोडं त्यांचं लक्ष बाहेर जातं. ते न देता पूर्ण शाळा अभ्यास करिअरवर लक्ष द्यावं. तुम्ही पालकांना काय सांगाल. पालकांना एवढंच सांगेन की अभ्यासासाठी अशी माझा मुलगा मुलगी पहिला नंबर मिळवलाच पाहिजे अशी तुम्ही अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. आणि जी त्यांच्या आवडीची गोष्ट आहे ती त्यात त्यांना करायला द्यावी आणि त्यांना अभ्यासावर लक्ष द्यायला लावा. आणि मुख्य म्हणजे या महानगरपालिकेच्या शाळेत शिकवतात. मुलांना तिथे पालक आधी कामाला लावतात जास्त. तर ठीक आहे थोडीफार मदत झालीच पाहिजे पण त्यांच्या अभ्यासावर पण लक्ष दिलं पाहिजे पालकांनी आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. किती मस्त. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. स्पर्धात्मक युग आहे त्यामुळे मुलांनी अभ्यास केलाच पाहिजे. पण त्याचबरोबर पालकांनी आपली मतं त्यांच्यावर लादू नये आणि मुलातले कलागुण ओळखून त्यांना ज्यामध्ये आनंद मिळेल त्यासाठी सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि मुलांनो शाळेत जा. शाळा ही फार वेगळी असते आणि शाळेतले दिवस हे भविष्यात कायम आपल्याला प्रेरणा देणारेच असतात. तेव्हा अभ्यास करा असं म्हणत वहिनी तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही सुद्धा सगळे येत राहा. हां जाऊबाई अशाच तक्रारी करत राहा. हां असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. या शुभेच्छांबरोबरच तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना मिळते आहे पैठणी. अभिनंदन. प्रचंड उन्हाळा वाढलेला आहे. या उन्हाळ्यात सुद्धा हे आनंदाचे क्षण प्रत्येक घराघरात जाऊन देता येतात. यापेक्षा वेगळा आनंद तो कुठला. आणि आता शाळा सुरू होत आहेत तेव्हा भरपूर अभ्यास करा. शाळेचा आनंद लुटा. आईवडिलांना आनंद मिळेल अशा पद्धतीचं मुलांकडनं सुद्धा शाळेत वागणं होऊ द्या. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.